आणि फ्यूज झाला की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर जर एकच पोलन ग्रेन गेला ह्याच्यामध्ये तुमच्या एक्सेल मध्ये तर फ्लॉवर फॉर्मेशन आहे. आणि जर दोन पोलन ग्रेन्स गेले एक पोलर बॉडी सोबत मधल्या आणि एक एक्सेल सोबत तर त्याला पर्टिक्युलर आपण डबल फर्टिलायझेशन म्हणतो. आता हे जे ओव्हिल बनतात हे जरासे मोठे असतात आणि म्हणून त्याला मेगा स्पोरोजेनेसिस म्हणतात. आणि जे अँथर मध्ये पोलन ग्रेन म्हणतात ते जरा छोटे असतात म्हणून त्याला मायक्रो स्पोरोजेनेसिस असं म्हटलं जातं. हे टर्म लक्षात ठेवा. मग आता अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, स्टेमेनच्या म्हणजे काय म्हणू शकतो, मेलच्या सगळ्या पार्टना इंडिव्हिज्युअल मेंबर्सना स्टेमेन म्हणतात आणि फिमेलच्या सगळ्या गायनोशियनच्या पार्टला त्याला पर्टिक्युलर कार्पेल्स असं म्हटलं जातं. ओके. सो त्याचं अजून एक नाव आपण दिलं बघा, पिस्टिल नाव दिले. हे पण बघितलेलं आपण आठवतं बघितलंय ना की लाईक स्टिग्मावरती पोलन ग्रेन्स लँड होतात. ओके. नंतर स्टिग्मावरती काही रिसेप्टर असतं. म्हणजे रिसेप्टर म्हणजे काय, रिसेप्टर म्हणजे केमिकल असतं जे डिटेक्ट करतात की आपले पोलन ग्रेन्स असतील ते एक्सेप्ट करतील आणि दुसऱ्यांचे असतील म्हणजे रोज आणि ह्याचे असतील तर पर्टिक्युलर त्याला रिजेक्ट करतील. तुम्ही पण घरी करू शकता एक्सपेरिमेंट. हिबिस्कस फ्लॉवर आहे त्याच्यामध्ये बायसेक्शुअल आहे, त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या सगळ्या काढून त्याच्यातले पोलन ग्रेन्स त्याच्यामध्ये डस करा, ऍक्सेप्ट नाही करणार ते. पण जर हिबिस्कस अँथरचेच पर्टिक्युलर आपण शकतो जर पोलन तुम्ही डस केले तर स्टिग्मा लगेच त्याला ऍक्सेप्ट करण्याचं काम करेल. ओके. सो त्या पर्टिक्युलर ते स्टिग्मावरती रिसेप्टर्स आहेत. रिसेप्टर म्हणजे ओळखतात आपले कोण आहेत, बाहेरचे कोण आहेत. आपले असेल त्याला जेवण देतील आणि मग त्याला ऍक्सेप्ट करून मग त्याला आतमध्ये एंट्री देतील. पण दुसरं असेल त्याला रिजेक्ट करण्याचं काम करतील. स्टाईल मधली जी मधली ट्यूब आहे जी याला म्हणतो. आणि ओव्हरी म्हणजेच काय, ओव्हरीमध्ये आतमध्ये ह्यालाच ओव्ह्युल्स म्हणतात. तुम्हाला 10वीला होतं बघा, तुम्हाला आठवत असेल तर की लाईक ही अशी एक डायग्राम होती ना ओव्ह्युल्सची. हे असे 3 सेल्स होते आठवते, मध्ये पोलर बॉडीज होती आणि हे खाली एक 3 सेल्स होते है ना. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण म्हणू शकतो ह्याला काय म्हणू शकतो, सिनर्जिड्स म्हणतात. माहिती आहे ना सिनर्जिड्स. हा मधला असतो त्याला एक सेल म्हणतात. नंतर हा जो असतो तो सेकंडरी न्यूक्लियस असं म्हटलं जातं. आणि हे जे 3 सेल जे आहेत त्याला अँटीपोडल सेल्स म्हटलं जातं. आणि तुम्हाला माहिती असेल तर डबल फर्टिलायझेशन कसं होतं. मग तुम्हाला माहिती असेल तर तिला जर एकच पोलन ग्रेन या एक सेल सोबत जर फ्यूज झाला तर पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो काय, तर एक सेल सोबत फ्यूज झाले तर आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये एक सेल प्लस पोलन ग्रेन काय फॉर्म होईल, एक सेल प्लस पोलन ग्रेन फ्लावर फॉर्म होईल. आणि जर दुसरा पोलन ग्रेन इथे आला तर ह्याला आपण म्हणू शकतो फ्रूट फॉर्मेशन होतं. म्हणजे आणि जर 2 पोलन ग्रेन्स एका वेळेला गेले त्या दोन्ही कन्सेप्टला म्हटलं जातं डबल फर्टिलायझेशन. आठवतं हे 9वीचा पार्ट. हा. सो तो हाच पार्ट आहे तुमचा. म्हणजे हाच जो ही जे स्ट्रक्चर आहे एम्ब्रिओ सॅक म्हणतात, हे एम्ब्रिओ सॅक या प्लॅसेंटाच्या आतमध्ये या ओव्ह्युल्स मध्ये प्रेझेंट असतात. आणि तुम्हाला माहिती असेल तर एकदा ते फुल उमललं, फुल झाल्यानंतर त्याच्या पाकळ्या पडल्या की या ओव्हरीचं कन्व्हर्जन होतं फ्रूटमध्ये आणि आतमध्ये जे ओव्ह्युल्स आहेत त्याचं कन्व्हर्जन होतं सीड्स मध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवलं, तुम्हाला विचारू शकतात काय काय हे का असं एक तुम्हाला दिले. आणि हा जो मधला असतो ना ह्याला प्लॅसेंटा म्हणतात. ह्याला ज्याच्या ते ओव्ह्युल्स ऐकलं तरी वर्ड प्लॅसेंटा, 10वीला वर्ड ऐकलेलं प्लॅसेंटा है ना. आईच्या युटरस मध्ये असतो, आईची जी गर्भपिशवी असते ते तुम्हाला पुढच्या वर्षी बघायचं आहे. तर काय म्हणू शकतो युटरस मध्ये प्लॅसेंटा असतो. म्हणजे एक साइड आईकडे असतो, एक साइड बाळाकडे असतो. एक साइड प्लॅसेंटा आईच्या युटरसला धरून ठेवतो आणि दुसरीकडे त्या बाळाला धरून ठेवतो. आणि मधनं जी पर्टिक्युलर ट्यूब आहे तिकडनं अम्बिलिकल कॉर्ड डेव्हलप होते आणि त्याला आपण नाळ म्हणतो. आणि ती नाळ बाळाच्या पर्टिक्युलर पोटाशी कनेक्टेड असेल आणि जे काही वेस्ट प्रोडक्ट असतील, जे काही चांगल्या गोष्टी असतील ते आई आणि बाळामध्ये एक्सचेंज होण्याचं काम होतं. ओके. आणि नंतर जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा त्याच प्लॅसेंटाला कट म्हणजे प्लॅसेंटाला नाही अम्बिलिकल कॉर्डला कट करतात आणि मग थोड्या वेळाने तो प्लॅसेंटा पण बाहेर येतो. आणि प्रत्येक प्रेग्नन्सीच्या नवीन प्लॅसेंटा फॉर्म होतो. आपल्याला वाटतं की तोच प्लॅसेंटा परत राहतो का, तर नाही. जेव्हा बेबी डिलिव्हर झाला तो आधी अम्बिलिकल कॉर्डने कट केला जातं, त्याचं म्हणजे नाळीचं तोडलं जातं. ते तोडल्यानंतर मग तो प्लॅसेंटा बाहेर येतो. नॅचरल डिलिव्हरी असेल काय सिझरिंग म्हणजे आपल्याला काही ऑपरेशन म्हणजे काय ह्याची सर्जरीची गरज नाही. पण जर सिझरिंग असेल मग आपल्याला टाके घालायला लागतात आणि टाके घालूनंतर मग जोपर्यंत ती आई काय म्हणू शकतो शुद्धीत येत नाही तोपर्यंत तिची वाट बघावी लागते. मग तोपर्यंत बाळाला साफबीक करून तिच्या जवळ ठेवलं जातं. सो तसंच हा प्लॅसेंटा प्लांट्स मध्ये पण असतो जो ओव्ह्युल्सना पकडण्याचं काम करतो. ठीक आहे. आता दिलेत तुम्हाला वेगवेगळे हे काय आहेत म्हणजे कार्पल्स, पिस्टिल विथ मॅनी कार्पल्स काय आहेत. जसं आपण स्टेमिन बघितलेलं. पॉलीकार्परिक म्हणजे पॉलीकार्पेलरी पिस्टिल्स कोण कोण असतात, ऍपोकार्पस आणि सिंगकार्पस. मस्त. येस. आता काय दिलं बघा,
पॉलीकार्पेलरी पिस्टल. पॉलीकार्पेलरी पिस्टलचा अर्थ काय, म्हणजे आतमध्ये जे आपण स्टिग्मा स्टाईल वगैरे हे असे भरपूर आहेत, एक नाही तर भरपूर आहेत. मग ऍपो मध्येच काय दिले, त्यांच्यामध्ये कार्पस म्हणजे आपण शकतो इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहेत ते फ्री आहेत. बघा इथे तुम्हाला दिसेल लोटस मध्ये फ्री आहेत, पण सिंक कार्पस म्हणजे काय, एकाच त्याला खालनं जोडलेले आहेत. म्हणजे सिंकिंग आपण म्हणतो ना, सिंक्रोनायझेशन, तुम्ही वर्ड ऐकलं असेल आयटी मध्ये है ना. तर सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, ते एकाशीच सगळे फ्यूज आहेत, म्हणजे असे वेगवेगळे नाहीत, सगळे एकत्र एका बंच मध्ये पर्टिक्युलर प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला सिंक कार्पस म्हणतात. कार्पल फ्यूज आहेत. एक्झाम्पल मस्टर्ड आणि टोमॅटो. म्हणजे मस्टर्ड म्हणजे आपल्या राईचं झाड, टोमॅटो म्हणजे आपण जो खातो ते त्याला आधी फळ येतं, सॉरी फुल येतं, मग त्याच्यामध्ये पण ते पर्टिक्युलर कार्पस तुमचे असे सिंक असतात. आणि तुमचं लोटस आणि गुलाबामध्ये तुम्हाला वेगवेगळे इंडिव्हिज्युअल तुम्हाला कार्पलचे मेंबर दिसतील. तर फक्त टर्म लक्षात ठेवा, तुम्हाला नीट आणि सीईटी मध्ये विचारू शकता ऍपो कार्पस काय, सिंक कार्पस काय, हे किंवा त्याचे एक्झाम्पल दोन लक्षात ठेवले तर तुम्हाला हेच क्वेश्चन तुम्हाला नीट आणि सीईटी मध्ये विचारतात. आता मेन पाडा हा जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे, हा म्हणजे प्लॅसेंटेशन. ओके, प्लॅसेंटेशन म्हणजे काय, आतमध्ये ओव्हल्स कसे अरेंज आहेत ते आपल्याला बघायचं, म्हणून त्याला प्लॅसेंटेशन असं म्हटलं जातं. तर वेगवेगळी तुम्हाला फळं किंवा पर्टिक्युलर भाज्या दिली, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं कसं पर्टिक्युलर आपले ओव्हल्स अरेंज आहेत. ओके, आता ओव्हल्स म्हणजे काय, आतमधले जे सीड्स आहेत, बियाणे आहेत, हे बियाणं आपल्या फळाच्या आतमध्ये जो प्लॅसेंटा आहे त्या प्लॅसेंटामध्ये ती बियाणं कशी अरेंज आहेत, म्हणून त्याला प्लॅसेंटेशन म्हणतात. म्हणून बघा डेफिनेशन काय दिलं, अरेंजमेंट ऑफ ओव्हल्स. ओव्हल्स म्हणजे काय, त्या छोट्या छोट्या सीड्स कुठे अरेंज आहेत, त्या फ्रूट किंवा भाज्यांच्या त्या प्लॅसेंटावरती कसे अरेंज आहेत, म्हणजे ओव्हरीच्या आतमध्ये प्लॅसेंटावरती कसे ते अरेंज आहेत, त्याच गोष्टीला प्लॅसेंटेशन असं म्हटलं जातं. म्हणजे प्लॅसेंटा काय आपण म्हणू शकतो, एखाद्या आता ओव्हरी म्हणजे फ्रूट आणि ओव्हल्स म्हणजे सीड, तर त्या फ्रूटमध्ये ते सगळे सीड्स जे आहेत ते कसे अरेंज आहेत त्यालाच प्लॅसेंटेशन म्हटलं जातं. तर त्याचे बरेच प्रकार आहेत बघा. पहिला आहे मार्जिनल. बघा मटारचे दाणे एक साथ लाईन मध्ये असतात बघा, हे ना म्हणून त्याला मार्जिनल म्हटलेलं आहे. सेकंड काय दिलं बघा, एक्झाईल. एक्झाईल म्हणजे बघा मधोमध एक ऍक्सिस मध्ये बघा, हे असे 3 ऍक्सिस आहे, इथे आहेत, इथे आहेत आणि इथे, म्हणून त्याला पर्टिक्युलर आपण शकतो एक्झाईल म्हटलंय. पॅरायटल म्हणजेच काय, आहेत लांब, म्हणजे बाहेरच्या आतल्या सरफेस, म्हणजे हा बाहेरचा सरफेस आहे पण तो आतमध्ये इन्व्हर्टेड, म्हणजे आतमध्ये तो त्या साईडला सीड्स प्रेझेंट आहे. नंतर फ्री सेंट्रल म्हणजे बरोबर मध्ये, म्हणजे बरोबर फ्री सेंट्रल, त्याला कोणाचा असं सपोर्ट नाही, फ्री सेंट्रल. आणि बिझल, बिझल म्हणजे एकदम खालच्या पार्ट मध्ये. मग तुम्हाला माहिती असेल सिमला मिरची, माहिती, सिमला मिरची आपण फक्त ग्रीन कलरचा पार्ट खातो, आतला जो पार्ट असतो बघा व्हाईट वाला तो आपण सगळं काढतो बघा, पांढरा एक असतो तुम्हाला दिसला असेल, त्याला प्लॅसेंटाला भरपूर सीड असतात. मग आई तुमचं ते सगळं सुरीने काढून टाकते आणि फक्त जो ग्रीन पार्ट असतो तो आपण खाण्याचं काम करतो, है ना. किंवा सँडविचवाल्याकडे बघितलं असेल, तो आधी सगळी साफ करतो, वरचं देठ काढतो, खालचा एक पार्ट काढतो, ते आतलं सगळं साफ करतो आणि साफ केल्यानंतर फक्त तुम्हाला जसं पाहिजे त्या शेपमध्ये कट करून मग ते पर्टिक्युलर तुम्ही कुठे तुम्हाला हवं त्या भाजीमध्ये युज करू शकता. सो असं एक पर्टिक्युलर प्लॅसेंटेशन. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपल्याला बघायचं काय काय. येस, आता बघा काय ते तुम्ही कसं बघितलं मटरच्या दाण्यामध्ये बघा, हा त्याचा प्लॅसेंट आहे बघा, हा वालेत नाही, हे सगळे त्याचे प्लॅसेंट आहेत आणि तुम्हाला दिसत हे ओव्हल्स आहेत सगळे. आणि याला बाहेरचं ते साल आहे त्याला पॉड म्हणतात. पॉड माहिती, पॉड ऐकले तुम्ही, मेंडलच्या एक्सपेरिमेंट मध्ये ऐकलं होतं बघा, मेंडलच्या एक्सपेरिमेंट आहे ती 9वीला होतं बघा, जी लोक सीबीएसई आणि 10th त्यांना 10वीला होतं, हे ना. आणि जी लोक पर्टिक्युलर 9th मध्ये स्टेट बोर्ड बनवले त्यांना ते होतं बघा, मेंडल्स लॉ ऑफ डॉमिनन्स, सेग्रिगेशन, है ना, मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस. म्हणजे पी प्लांटचं सायंटिफिक नेम काय, हे होतं सगळं 9वीला होतं. 9वी ऑनलाईन होती नाही ना, अच्छा 9वीला होतं बघा, आठवते का, पायसम सेटायवम, हे नाव ऐकलं असेल. अरे 9वीला होतं ना सगळं, हे 9वीतच पाठ आहे, परत तुम्हाला 12वीला स्टडी करायचं. सो आता गमन बघा, तुम्ही बघितलं असेल हे असं मधनं कनेक्टेड असतं बघा दाणे, आणि आपण त्याला बरोबर असतं ते आई तुमची किंवा तुम्ही पण घरी कधी आईला मदत करत असेल बरोबर, त्याला मधनं हे केलं की ते ब्रेक होतात, आणि ब्रेक झाल्यानंतर बघा इथे ती पर्टिक्युलर अशी लाईन पण दिसते, ही पण अशी काढली तर पटकन निघते सगळे. आणि हाच प्लॅसेंटा आहेत आणि हाच प्लॅसेंटा होते आपले हे ओव्हल्स बरोबर अरेंज आहेत. ओके, सो तुम्हाला दिलेत बघा, हे सुचर, हे डॉर्सल म्हणजे वरचं, हे खालचं म्हणजे वेंट्रल सुचर्स, ही वाली जी वेंट्रल सुचर आहे हे डॉर्सल सुचर आहे, आणि इथे जे सगळे असे आहेत हे सगळे प्लॅसेंट आहेत, आणि ते प्लॅसेंटा त्या ओव्हलला पकडण्याचं काम करतात. बघा ना, तुम्ही कधी बघितलं असेल असं आपण हात फिरवले की सगळे मटरचे दाणे निघतात, प्लॅसेंटावरती राहतो फक्त दाणा आपल्यामध्ये हातात. किंवा काही वेळेला बघा असं असतं की मिसिंग असतात बघा, इथे मिसिंग एक दाणे आहेत, काही बऱ्याच ठिकाणी दाणे आलेलेच नसतात, 1, 2, 4च असतात. पॉड असतो मोठा पण 1, 2, 4च असतात, म्हणजे आता फक्त तुम्हाला काढावं लागतं ते. म्हणजे असं फुल भरलेलं असेल तर पटकन कसं बूट फिरवलं की पटकन ते सगळे दाणे खाली येतात. ओके, सो असं आहे. सो बघा काय दिलं, रिच फॉर्म मध्ये. रिच म्हणजे काय असं एका लाईनीमध्ये एक असं वेंट्रल सुचर आहे आणि एक पर्टिक्युलर आपण शकतो, आणि ते 2 रोज मध्ये आपले ते दाणे दिसतात. एक्झाम्पल आहे पी प्लांट. पी म्हणा, तुरीच्या शेंगा वेगळ्या असतात, तुरीच्या शेंगाला पर्टिक्युलर एकाच साईड मध्ये असतात ते, पण मटरमध्ये दोन्ही पॉड्स मध्ये प्रेझेंट असतात आणि म्हणून त्याला पर्टिक्युलर मार्जिनल म्हटलेलं असतं. तुरीची पण शेंग येईल फक्त त्याच्यामध्ये एकाच साईडला प्रेझेंट आहे.
नेक्स्ट आहे एक्झाईल. आता एक्झाईल मध्ये तुम्हाला माहिती आहे का ते घोसाळा माहिती आहे? घोसाळ्याची भाजी माहिती नाही? ते लांब लांब असतात घोसाळा. एक असतं पडवळ असते, पडवळ सापासारखी, त्याला स्नेक गोड म्हणतात. बिटर गोड म्हणजे तुमचं कारलं आलं, ह्याचं काय ते नाव विसरलं मी, असं ते गोड मध्ये देतात ते, म्हणजे GOURD गोड. तर हे पण तुम्हाला हे ना माहिती घोसाळी अशी लांब लांब असतात, दाट हिरवी असते अशी ग्रीन कलरची. भाजीवाल्याकडे भाजी घ्यायला आता जाता कधी? ओके. सो भाजीवाल्याकडे बघितलं असेल बघा, हिरव्या कलरचे असे दाट स्ट्रक्चर असतात त्याला. तर त्याच्यामध्ये पण असं आपण जर कट केलं किंवा पडवळा पण कट केलं तर आपल्याला अशाच बिया दिसतील. किंवा टोमॅटो मध्ये बघा बरोबर ऍक्सेस असते बघा, तुम्ही बघितलं असेल ही एक ऍक्सिस आहे, ही एक, आणि मधला पण जरा पांढरा असतो हा प्लॅसेंट आहे, आणि त्याच्यामध्ये बरोबर सगळे असे सीड असतात आणि म्हणून त्याला एक्झाईल म्हटलं जातं. येस, चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. लिंबामध्ये पण असं बघा, लिंबामध्ये बघितलं असेल तुम्ही, लिंबामध्ये आता बघा गंमत सांगतो, लिंबू आपल्याकडे मिळतो तो वेगळा आहे, पण जो स्वीट लाईम जो मिळतो थायलंड मलेशियामध्ये तो एकदम मोठा असतो लिंबू. ओके. USA ला बघा कधी परत एक रील आलेली बघा, काहीतरी ह्याला त्यांनी नवीन गाडी घेतली त्या माणसाने, आणि त्या माणसाने हा एवढा मोठा लिंबू, कारण तिथे लिंबू एवढी मोठे मिळतात संत्र्यासारखे, विचार केला ते लिंबू मिरची कशी मोठी दिसेल एकदम. ओके. सो आणि तिथे जर आपण त्याला कट केलं तर बरोबर असं ते ऍक्झिल मध्ये पर्टिक्युलर दिसतात, असं ऍक्सेस मध्ये आपल्याला सीड दिसतात. सो काय दिलं बघा, प्लॅसेंटा कसं आहे, असा एक्झाईल शेप मध्ये, 3 शेप मध्ये, आणि काय अटॅच आहेत त्याच्यामध्ये ओव्ह्यूल्स त्याच्यामध्ये अटॅच आहेत, आणि खूप सारे सीड्स असतात, छोटे मोठे सीड्स असतात बघा. आणि टोमॅटोचे सीड्स आपण जनरली खातो कारण ते कोवळ्या असतात. काही त्याला एक एक्झाम्पल, दुधी माहिती आहे? दुधी म्हणजे त्याला हिंदीमध्ये लौकी म्हणतात. आता आजकाल त्याच्यात सीड्स येत नाहीत, पण पूर्वी सीड्स यायच्या, आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या सीडला पण भाजून खाल्लं जातं. पण आजकाल बघा ना, आता एक नवीन ट्रेंड आलाय, सगळे लोक सगळ्या सीड, चिया सीड्स खातात, पंपकिन सीड्स खातात, वॉटरमेलन सीड्स खातात, है ना. मल्टीग्रेन ब्रेड आला आजकाल मार्केटमध्ये, त्या मल्टीग्रेन ब्रेड मध्ये मध्ये सगळ्या सीड लावलेले असतात, आणि ते जर तुम्ही सँडविच खाल्लं तुमचं एक हेल्दी सँडविच तुमचं तयार होऊ शकतं. ओके. सो ते एक. सो बघा चायना रोज म्हणजे आपलं तुमचं हिबिस्कस, त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय. टोमॅटोमध्ये पर्टिक्युलर अशा सीड्स आपल्याला दिसतात, आणि लेमन मध्ये पण दिसतात. आणि एक अजून एक एक्झाम्पल तुम्हाला ते घोसाळा किंवा पडवळ, त्याच्यामध्ये पण असं एका ऍक्सेस मध्ये हे आपले सीड्स प्रेझेंट असतात, म्हणून त्याला एक्झॅक्ट म्हणतात. हे नीट आणि CET मध्ये किंवा आत्ताच्या तुमच्या एक्झाम मध्ये असे डायग्राम देतील, तुम्हाला सांगतील कुठच्या प्रकारचं प्रेझेंटेशन आहे, काय एक्झाम्पल आहे, हा हे तुम्हाला असं लक्षात ठेवायला लागेल. मग हे बघायचं परायटल म्हणजे कसं आहे आतच, पण मध्ये पण नाहीये किंवा एका ऍक्सेस मध्ये पण नाहीये. जी बाहेरची लेअर झाली त्या लेअरला असं आपण ट्विस्ट केलं आतमध्ये, तर आतमध्ये सगळे असे सीड्स प्रेझेंट आहेत. ओके. सो एखादं एक्झाम्पल आपण बघू शकतो त्याच्यामध्ये काय काय. सो पॅरायटल प्लॅसेंटाचं एक्झाम्पल मस्टर्ड एक आहे, म्हणजे राईचं एक आहे, आणि ऍर्गी म्हणजे राईला जे फुल येतं त्या फुलांच्या आतमध्ये पर्टिक्युलर सीड मध्ये तसं एक. नंतर एक ऍर्गेमॉन म्हणजे एक प्रकारचा कारल्यासारखा प्रकार असतो तो, म्हणजे आपल्याकडे त्याला कारलं म्हणजे ते वेगळे आपल्याकडे, पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये ती थोडी टेस्ट तशीच असते, आणि त्यांच्यामध्ये सीड्स असे आतल्या साईडला थोडे प्रेझेंट असतात. ठीक आहे, वाचूया. आता मी तुम्हाला सेप्टम काय असतं. सेप्टम म्हणजे ते डिवाइड करतं. बघा मग टोमॅटोमध्ये तुम्ही बघितलं असेल, टोमॅटोमध्ये आपल्याला क्लिअरली अशी ऍक्सेस दिसत होती की ते तिन्ही सेक्शनला वेगळं करते, तिथे सीड दिसतात. मग त्याच्याआधी आपण काय बघितलं, त्याच्याआधी पहिलं होतं मार्जिनल, माझ्यामध्ये एका लाईन मध्ये होते, आणि सेप्टम म्हणजे तिथे नाव दिलं बघा फॉल्स सेप्टम. बघा इथे तुम्हाला दिसते थोडं व्हाईट पार्ट, हाय की असं पूर्ण तो ऍक्सिस जॉईन नाही झालाय, पण एक आपल्याला इकडनं दिसतंय की हा एक डिव्हिजन झालाय, हा एक डिव्हिजन झालाय, हा एक डिव्हिजन, आणि इथे आतमध्ये तुम्हाला ते सीड दिसतंय. सो फॉल्स म्हणजे काय, हा जर मधला असा जॉईन झाला असता तर आपण एक्झाईल मध्ये आला असता, पण एक्झाईल मध्ये नाही, इथे बरोबर साईडला कोपऱ्यामध्ये थोडंसं असं एक इनिशियल असं ते ग्रो झालेले, आणि म्हणून त्याला फॉल्स सेप्टम म्हटलेले, आणि त्याच्या आजूबाजूला बरोबर तिथे ते सीड्स ग्रो होतात. आता एक एक्झाम्पल त्याचं तुम्ही मस्टर्ड म्हणजे ते राईच्या झाडांमध्ये पण पर्टिक्युलर आपण शकतो जी फळं येतात त्याला पण ते आतमध्ये असे सीड्स असतात. ओके. नंतर मग दुसरं एक तुमचं काय, तर एक जे ऍर्गिमॉन आहे, ऍर्गिमॉन म्हणजे पर्टिक्युलर आपण शकतो जे एका कारल्यासारखं, त्यांच्यावर पण असे सीड्स आहेत. किंवा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला पपया माहिती असेल, पपयाच्या आतमध्ये पण अशा आजूबाजूला असे सीड्स असतात. ओके. जर तुम्ही बघितलं असेल तर, आणि मग त्या सीडनं तुम्ही आजूबाजूला काढून मग त्याला आपण खाण्याचं काम करतो. ओके. सो हे सगळं तुमचं परायटल मध्ये आलं, म्हणून तुम्हाला ते परायटल दिले. आता याच्यामध्ये बघा काय दिलंय, इथे ना तो पर्टिक्युलर मार्जिनल मध्ये पण नाहीये, ना असा ऍक्सेस मध्ये पण नाहीये, ना पेरिफेर मध्ये पण नाही आहे, तो मधोमध्येच सगळा जो पार्ट आहे, हा सेंट्रल पार्ट होते, सगळ्या सीड्स आपल्या अरेंज आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी दिले डायंथस आणि प्रायमरी सगळी अशी झाडे आहेत, पण आपल्याकडे एक्झाम्पल घेऊ शकता काकडी, मग काकडीमध्ये पण बरोबर असे ते सीड्स असतात बरोबर सेंट्रल पार्ट मध्ये. ओके. सो त्याच्यामध्ये म्हणून त्याला आपण म्हणू शकतो फ्री सेंट, म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही. सेप्टम म्हणजे असं काय हे पण नाही केले, डिवाइड पण नाही केले, पण एका सेंट्रल ऍक्सेस वरती सगळ्या सीड जॉईंट आहेत, आणि म्हणून मग पर्टिक्युलर त्याला फ्री सेंट्रल म्हटलं जातं. ओके. काय डाऊट आहे कोणाला, काय विचार होता. आणि लास्ट पार्ट आहे नंतर ह्याच्यातला तो म्हणजे बेझल.
बेझल म्हणजे बरोबर आपल्या बेसच्या इथे. ओके, तुम्ही बघितलं असेल याचं एक्झाम्पल, म्हणजे त्यांनी हे पण दिलंय सनफ्लॉवर मेरीगोल्डचा खालचा ओव्हरीचा पार्ट. पण तुम्ही एक बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता, तुमचं सिमला मिरची मध्ये बरोबर सगळा बंच असतो खाली असं, आणि तो बरोबर खालच्या पार्टला असतो. तो काढला की नंतर पूर्ण आपण त्याला युज करतो. मारी बिस्किट बरोबर आहे. सो ऍक्च्युली ते मेरीगोल्डच येते, म्हणजे आपण त्याला मारीगोल्ड करतो. ओके, सो आता वाचूया काय काय. ऍक्च्युली माहिती आहे ना तुम्हाला काय त्याचं नाव का पडलं मेरीगोल्ड? नाही माहिती? आता कुठच्या कंपनीचं बिस्किट आहे मारी? पार्लेचं पण येतात. पहिली मेन कंपनी ब्रिटानिया कंपनीच ब्रिटिश लोकांची होती, म्हणून त्याचं नाव होतं ब्रिटानिया. जेव्हा ब्रिटिश रूल इंडिया आपल्याकडे, म्हणजे जेव्हा ही काय म्हणू शकतो युकेतली लोक, म्हणजे ब्रिटिशची लोक जेव्हा भारतात आली तेव्हा ईस्ट इंडिया पहिली कंपनी स्थापन केली. आठवतं तुम्हाला? मी हिस्ट्रीमध्ये स्टडी केलं असेल. आणि नंतर मग त्याने असं विचार की सगळं त्यांनी त्यांचा माल इथेच विकायला चालू केला. म्हणून गांधीजी नंतर आवाज उठला की स्वदेशी मालावरती जास्त हे करा, की आपल्या देशातला माल घ्या, बाहेरच्या देशातला माल घेऊ नका, कारण ती लोक तोच माल आपल्या देशामध्ये खूप जास्त पैशाने विकत होते. मग नंतर मग त्यांनी पहिली मध्ये त्याच कॉम्पिटिशनला आपले ते पार्लेजी उतरली. म्हणून पार्लेजीने पर्टिक्युलर आपली इंडियन नॅशनल कंपनी होती, आणि ब्रिटानिया जी होती ती फॉरेन कंपनी, म्हणून ब्रिटन म्हणून त्याचं नाव पडलं ब्रिटानिया. आणि तिकडची जी राणी होती, म्हणजे पहिला जो चान्सलर होता त्याची राणी, तिचं नाव होतं मेरी. आणि तिला हे पहिलं बिस्किट आवडायचं, म्हणजे तिला असं ते पहिल्यांदा कुकीज तिने दाखवले की हे असे चहा, म्हणून मग तिच्या नावाने ते बिस्किटला पेटंट करण्यात आलं मेरीगोल्ड म्हणून असं. म्हणून मग त्याला आपण मारी म्हणायला सुरुवात केली. आता एक एक्झाम्पल, पेटंट म्हणजे काय? पेटंट म्हणजे जो म्हणजे असं ह्याने काय नवीन एक प्रोडक्ट बनवलं. आता तुम्हाला माहिती असेल सेफ्टी पिन माहिती ना, सेफ्टी पिन. तर सेफ्टी पिनचं गमत म्हणजे ते पेटंट खूप कमी याच्यात विकलं गेलं, म्हणजे $400 ते काहीतरी विकलं गेलं. आणि आज बघा ती लोक ती ज्या ज्या वेगळ्या कंपनी त्यांच्या पेटंटनी घेतलेल्या, आज ती लोक बिलियन्स ऑफ पैसे कमवतात. सेफ्टी पिनचं मॉडेल पण पेटंट होतं बघा ना, कसं ते यू शेप, नंतर असं तिला वरती असं नॉच आणि त्याला बरोबर तर हे म्हणजे काय आपण शकतो $400 ते पेटंट त्या माणसाने विकलं, की त्यांनीच इनोव्हेटिव्ह केलं एका माणसाने आपल्या, आणि त्यांनी विकलं. आणि विकल्यानंतर आज वेगवेगळ्या कंपनी त्या सेफ्टी पिनच्या पेटंटवर बरीच पैसे कमवतात. आणि सेफ्टी पिन अशी की प्रत्येकाला रोजच्या लाईफमध्ये, म्हणजे जनरली आता मुली असेल बायका असेल त्यांना लागतेच, तो नॉर्मली काही घरी पण काय असते त्याला लागतेच. त्यामुळे त्याचे पैसे आता म्हणजे खूपच झाले. त्या एवढ्याशा पिनवरती लोकांनी करोडो रुपये, बिलियन्स रुपये कमवले. सो तसं पार्लेचं तुम्हाला माहिती असेल बघा, पार्लेनी मारीसारखे बिस्किट काढले बघा. पण ब्रिटानियाच्या मारी आणि पार्लेच्या मारीमध्ये फरक आहे बघा. पार्लेच्या मारीमध्ये पार्ले लिहिलेलं असतं, आणि ब्रिटनच्या मारीमध्ये चहा आणि कप आहेत ना, चहाचा कप आणि बशी एक आहे ना. त्यामुळे ब्रिटन लोकांनी काय केलं, त्यांचे राईट्स विकलेत की बाबा तुम्ही आमचं बिस्किटचं डिझाईन कॉपी करू शकता. म्हणून मग ते पार्लेने पण तसे बिस्किट काढली. किंवा ते 50-50 बिस्किट माहिती असेल माहिती ना, ते पण तसं वेगवेगळ्या कंपनीचं, पतंजलीचं आहे, पार्लेचं आहे. पण पार्लेजीने त्यांच्या पार्लेचे बिस्किट अजून कोणाला विकले नाही बघा. म्हणून बघा वेगवेगळे बिस्किट तशाच सारखी मार्केटमध्ये, पण त्याच्यावर कोणी कॉपी नाही केलं बघा. ते पतंजलीचं दूध बिस्किट आहे, बघितलं असेल तुम्ही ना. त्यानंतर ब्रिटानियाचं पण काहीतरी एक बिस्किट आहे, ऑलमोस्ट सेम बिस्किट आहे. हाईड अँड सीक आणि मेन पार्ले त्याने अजून राईट वीक बघा. ब्रिटानियाचं पण काहीतरी आलं बघा, तसं दे ना ते बिस्किट काहीतरी ते ह्याच्यासारखं हाईड अँड सीक सारखं, पण ते तसं नाही लागत. ते थोडी टेस्ट वेगळी आहे, त्याचा आकार पण थोडा वेगळा आहे, साईज पण कमी आहे. सो हाईड अँड सीक आणि पार्लेजीचं राईट कोणी विकले नाही. बऱ्याच लोकांनी त्यांच्यासारखं बिस्किट बनवण्याचं काम केलं, पण ते बनवू नाही शकले, कारण पार्लेचे राईट विकले तर उद्या सगळेजण तशी बिस्किट बनवावं लागते. पण पार्लेची इंडियन कंपनी असल्यामुळे ते लोकांनी राईट विकले नाही. पण ब्रिटिश लोकांनी त्यांचे राईट विकल्यामुळे प्रिया गोल्ड आहे, पार्ले आहे, वेगवेगळ्या कंपनी मारीसारखी बिस्किट बनवायला सुरुवात केली है ना. बोरबॉन पण बघा ना, आता पार्लेचं पण येतं. पहिलं फक्त ब्रिटानियाचं येतं, आता पार्लेचं पण बोरबॉन्स यायला स्टार्ट झाले. ओके, सो असं असते. सो आता बघा सनफ्लावर आणि मेरीगोल्ड. मेरीगोल्ड म्हणजे तेच तुमचं माहिती, मेरीगोल्ड म्हणजे कुठचं फ्लावर? झेंडूचं फुल. येस, अरे झेंडूचं फुल येतं. सो त्याच्या आतमध्ये बघितलं असे हे सीड्स असतात, आणि सनफ्लावर मध्ये सूर्यफूल, आणि त्यांच्या बेझल पार्ट मध्ये तुम्हाला असे सीड दिसतात बघा. ते बघा टोमॅटोला फुल असे येतं, मग टोमॅटोच्या पाकळ्या पडल्या की मग टोमॅटोची ओव्हरी फ्रूट मध्ये डेव्हलप होते, आणि ओव्हल्स असतात ते सीड्स मध्ये डेव्हलप होतात. वाटाण्याचं झाड जे आहे त्याला फुल अशी येतात है ना, म्हणा वाटाण्याचा गोल गोल झाड. सो त्याच्या पाकळ्या पडतात, पाकळ्या पडल्यानंतर मग बघा त्याला असा पॉड असा तो डेव्हलप होतो, त्यातमध्ये दाणे डेव्हलप होतात, म्हणजे ओव्हल्स डेव्हलप होण्याचं काम होतं. ओके, सो हेच तुम्हाला दिलेत की कसं काय काय डेव्हलपमेंट झालेत बघा. सो आधी फुल येतं, फुलांच्या पाकळ्या पडतात, आणि मग तीच ओव्हरी फ्रूट बनते, आणि ओव्हल्स असतात ती सीड बनतात. येस, बघा आताच दिले फर्टिलायझेशन. तुम्हाला मगाशी दाखवलं, जर एकच पर्टिक्युलर आपण शोधतो पोलन इन एक सेल सोबत फ्यूज झाला,
फ्लॉवर फॉर्मेशन होईल. जर दुसरा पोलन ग्रेन आपल्या मधल्या पोलार न्यूक्लियस सोबत फ्यूज झाला तर फ्रूट फॉर्मेशन होईल. पण जरी दोन्ही फर्टिलायझेशन झालं असेल तरी आधी फुल येतं झाडाला, मग त्या फुलांच्या पाकळ्या पडतात आणि पाकळ्या पडल्यानंतर तेच ओव्हरी फ्रूट मध्ये डेव्हलप होते आणि आतले जे ओव्हिल्स असतात ते सीड्स मध्ये डेव्हलप होतात. तुम्हाला ते दाखवलं बघा, आधी फुल कसं होतं टोमॅटोचं आणि त्याला पर्टिक्युलर फ्रूट कसं आलं. आधी वाटाण्याच्या दाण्याचं म्हणजे मटाच्या दाण्याचं फुल कसं होतं आणि नंतर मग पर्टिक्युलर ते दाणे कसे ग्रो झाले म्हणून दिलं बघा. ओव्हिल डेव्हलप इनटू सीड आणि ओव्हरी मॅच्युअर्स इनटू फ्रूट. ओके, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला बघायचं नेक्स्ट पार्ट, तो म्हणजे फ्रूट आणि सीड काय काय असतात. आता आपला थोडं लास्ट पार्ट आहे. आता रायपन ओव्हरी काय असं, रायपन म्हणजे पिकणे है ना, पिकलेले. सो रायपन ओव्हरी डेव्हलप आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे रायपन म्हणजे बघा आधी कच्ची असतील बघा, आधी काय लगेच ते आधी फळ म्हणजे काय त्याला फुलं असतात ती पडतात खाली, फुलं म्हणजे पाकळ्या पडतात, ती ओव्हरी नंतर डेव्हलप होतील. आधी कुठचे फळ कच्चं असतं म्हणजे ग्रीन कलरचं असतं आणि जेव्हा ते पिकतं त्याचा ग्रीन कलर तो सोडतो आणि मग जो त्याला नॅचरल कलर तो यायला स्टार्ट होतो. बघा ना, कच्ची कैरी आता मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल. कच्ची कैरी तो आंब्यातच कच्चा प्रकार म्हणजे रॉ आहे, तो एकदा पिकला त्याला आपण एकदा चांगल्या असं टेम्परेचरमध्ये ठेवलं म्हणजे पिकल्यानंतर त्याचा पिवळा कलर पण चेंज होईल, परत त्याच्यावर टेस्ट पण चेंज होईल है ना. आंबट असते आपली कैरी पण आंबा गोड असतो म्हणजे टेस्ट मध्ये फरक झाला, कलर मध्ये फरक झाला आणि त्याच्या शेल्फ लाईफ मध्ये म्हणजे तो आंबा लगेच खायला पाहिजे, नाही खायला तर नंतर तो काळा पण पडेल आणि मऊ पण पडायला स्टार्ट होईल. ओके, सो असं एक दिले की रायपन ओव्हरी म्हणजेच काय, कधी झाली ती फर्टिलायझेशन नंतर ती ओव्हरी पिकायला सुरुवात करते आणि कुठच्याही झाडामध्ये त्यांची फुलंच त्यांचं पर्टिक्युलर नेक्स्ट जनरेशनला प्रोड्यूस करण्याचं काम करतात. कारण फुलामध्ये सगळ्या ना अँथर आहे, स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हरी आहे, फिलामेंट आहे, सगळ्या गोष्टी. बरं, पण नेसेसरी ना प्रत्येक वेळेला फ्रुट्स असेच ग्रो होतील. म्हणजे अननस, पायनॅपल जो मला माहिती आपण बघितलेलं बघा, तो असं ओव्हरीच्या खालचा पार्ट होता माहिती, त्याला काय म्हणतात, ओव्हरीचा खालचा पार्ट फ्लॉवरिंग डायग्राम मध्ये थॅलॅमस किंवा और क्या ड्रॉट. अच्छा, ओके. सो त्याला थॅलॅमस म्हटलं जातं आणि थॅलॅमस म्हणजे ओव्हरीचा खालचा पार्टला आपण थॅलॅमस म्हणू शकतो. तर थॅलॅमस मधनं काही फ्रूट ग्रो होतात म्हणून त्याला पार्थिनोकार्पिक म्हणतात. पार्थिनोकार्पिक त्यांच्या फ्रूटमध्ये सीड्स बनत नाहीत. मग आजकाल सीडलेस खजूर पण येतात म्हणजे खजूरमध्ये नॉर्मली खजूरमध्ये सीड असतात पण आजकाल आता वेगवेगळ्या व्हरायटी सीडलेस डेट्स येतात. डेट्स म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये सीड्स मिळणार येतात खजुरामध्ये, तर ते फळं मिळायला सुरुवात केली. तुमच्या अननसामध्ये सीड नसते, केळ्यामध्ये सीड नसते, मग अशा फ्रुट्सना पार्थिनोकार्पिक फ्रुट्स म्हणतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन न होता ते फ्रूट फॉर्म होतं आणि त्यांच्यामध्ये सीड्स बनत नाही आणि म्हणून मग त्यांना पार्थिनोकार्पिक फ्रुट्स म्हटलं जातं. पहिला एक एक्झाम्पल, आता बघा ना, केळ्यामध्ये कुठे सीड आहेत, केळ्यामध्ये सीड नाहीये, अननसामध्ये सीड नाहीये, नंतर आजकाल तुमचं हे खजूर येतं त्याच्यामध्ये सीड नाही. तर अशी फळं जी त्या फर्टिलायझेशन होतं त्यांच्या वेगळ्या पार्टमधून ग्रो होतात म्हणून त्यांना पार्थिनोजेनिक फ्रुट्स म्हटलं जातं किंवा पार्थिनोकार्पिक फ्रुट्स म्हटलं जातं. ज्या फ्रूट मध्ये सीड आहे आणि त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन मध्ये फरक पडतो नाही, कारण सीड कसं आहे, सीड त्याचं नेक्स्ट जनरेशनच आहे ना. सीड म्हणजे आपण म्हणू शकतो की लाईक सीड मध्ये असं काही न्यूट्रिशन नाहीये. सीड म्हणजे तो आतमध्ये काय, ती ओव्हरी त्या सीडला प्रोटेक्ट करण्याचं काम करते आणि सीड मध्ये तो एम्ब्रियो आहे आणि तो नवीन जनरेशनला ग्रो करणार. त्यामुळे सीड नसल्यास ते काही फरक नाही पडत. सीड म्हणजे फक्त ते ओव्हरी प्रोटेक्ट करण्याचं काम. बघा ना, आपण पण कलिंगड खातो, आपण बिया खातो का, आपण बिया टाकून देतो, आपण फक्त कलिंगडचा जो फ्लेशी पार्ट आहे तो आपण खाण्याचं काम करतो. किंवा लाईक एक्झाम्पल आपण ऍपल खातो, ऍपलच्या सीड्स कधीच खाऊ नये कारण ऍपलच्या सीड्स मध्ये विष आहे. आणि मॉम नावाचं एक पिक्चर होतं, श्रीदेवीचा शेवटचा पिक्चर होता, तर तुम्ही बघितलं असेल बघा है ना. तिच्या मुलीचा रेप होतो म्हणून मग ती बदल्या घेण्यासाठी त्या पॉलिटिशियनच्या मुलाच्या घरी जाते आणि घरी गेल्यानंतर मग पर्टिक्युलर तो जिम एक्सपर्ट असतो म्हणजे बॉडी बिल्डर असतो तो, आणि त्याच्या प्रोटीन पावडरमध्ये त्या ऍपलच्या सीडना ग्राइंड करते आणि ग्राइंड करून त्याची पावडर त्या प्रोटीन पावडर मिक्स करते आणि जसा तो पितो त्याचा लगेच जीव जातो. सो ऍपलचे सीड्स कधी खायचे कारण ऍपलच्या सीड्समध्ये विष आहे. सो बघा ना, आपण कुठच्या झाडाचे सीड्स खात नाही. आता आपण बरेच लोक त्या इन्स्टावरती तुम्ही आहात मला माहिती असेल, रोज असे व्हिडिओ देतात, चिया सीड्स खा, पंपकिन सीड खा, असं तसं, पण ते वातावरण बघून खायला पाहिजे. आता हे एवढे सीड्स खायला तर हे सीड अंगावरती उठतील सगळे है ना. तर त्यामुळे ते आपल्याला पर्टिक्युलर त्या वातावरण बघून आपल्याला खाणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला माहिती आळीव माहिती, आळीव ऐकलं असेल, आळीवाचे लाडू बनवतात है ना. सो आळीव हा कसं आहे, ते पण असे एवढे सीड्स असतात, ते पण पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की आता थंडीच्या मोसममध्ये ते गरमीच्या मोसममध्ये तुम्ही खरं तर गरमी अंगावरती उठायला स्टार्ट होईल.
तुम्हाला एक एक्झाम्पल, खजूर आत्ता तुम्ही 2 खाल्ले ठीक आहे, अंडी आत्ता तुम्ही 4-5 खाल्ली ठीक आहे, पण उन्हाळ्यात खाल्ले तर सगळे अंडी अंगावर तुटतील है ना. त्यामुळे पर्टिक्युलर आपल्याला ते सगळं बघणं गरजेचं आहे. म्हणजे चिया सीड आणि हे जे फॉरेन कंट्रीजसाठी ठीक आहे, कारण तिथे सदैव गार टेम्परेचर असतं, पण आपल्याकडे भारतामध्ये सतत टेम्परेचर चेंज होतं. म्हणजे पावसाळ्यामध्ये टेम्परेचर चेंज आहे, उन्हाळ्यामध्ये चेंज आहे, हिवाळ्यामध्ये म्हणजे आपल्या थंडीमध्ये चेंज आहे. त्यामुळे त्याप्रमाणे आपलं तसा आहार घेणं गरजेचं. आता आजकाल लोक स्वतः डॉक्टर दिले, अरे इंस्टाग्राममध्ये दाखवला असं आहे, चला मी पण चिया सीड आणतो, पंपकिन सीड आणतो, त्याचं ग्राइंडिंग करतो लगेच, नंतर मग काहीतरी आपल्याला असं साईड इफेक्ट्स व्हायला स्टार्ट होतात. ओके, असं आहे. आता आंबा आणि कोकोनट म्हणजे नारळ, ह्याला ड्रूप म्हणतात, कारण ते एकच सीड. बघ ना, आंब्यामध्ये पाट असते ना, पाट माहिती आपण, पाट पण चुपून खातो आपण, मग ती पर्टिक्युलर जे आपण जर त्याला कुयरी म्हणतात, त्याला जर आपण तुम्ही कट केलं तसं 2 इक्वल पार्ट्स होतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रिओ पण दिसेल आणि तोच एम्ब्रिओ नवीन जनरेशनला ग्रो करतो. तर आंब्यामध्ये कसं आहे, ती सीड जी पाट असेल ती त्याचं एक सीड आहे, म्हणजे जो नवीन जनरेशनला ग्रो करेल. पण नारळामध्ये तसं नाही, नारळ स्वतः फ्रूट पण आहे आणि नारळ स्वतः पर्टिक्युलर सीड पण आहे. म्हणून बघा ना, घरी तुमच्याकडे मंदिरामध्ये कलश असेल, त्या कलशावरती नारळ असेल, मग तुम्ही बघितलं असेल वरती तो असा हिरवा पाट गिरवतो, शूटपाट, त्यात नारळ तुम्ही जर मातीमध्ये टाकले लिटरी त्याचं एक पूर्ण मोठं झाड हळूहळू तयार व्हायला स्टार्ट होईल. आणि नारळ स्वतः फ्रूट पण आहे आणि नारळ स्वतः सीड पण आहे, म्हणून त्याला ड्रूप म्हणतात. आणि आंब्यामध्ये कसं आहे, आंब्यामध्ये एकच सीड आहे बघा ना, की ज्याला आपण बाट म्हणतो, ती आपण फ्लॅशी पार्ट सगळं खातो, ती सीड पण चुकून खातो आपण, म्हणजे जी काय बाट असते, नंतर म्हणजे असे फायबर निघतात, धागे निघतात बघा, हे ना. छोटा मुलगा असेल, हे सगळं असं वाकलेलं असेल सगळं त्याचं, है ना. तो पुढे गेला पण आपण काय तसं खात नाही. सो त्यामुळे पुढे गेल्यानंतर मग ती सीड आपण मातीने टाकली, एक नवीन झाड तयार प्रॉपर्ली होऊ शकतो. सो त्याला ड्रूप म्हटलं जातं. आणि म्हणून त्याला मोनोकार्प म्हणजे सिंगल सीड असं म्हणून त्याला सुपिरियर ओव्हरीज म्हटलं जातं. सो आता बघायचं आपलं आंबा आणि नारळामध्ये काय प्रकार आहे. ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे माहिती? हा नारळ, ह्याला श्रीफळ म्हणतो आणि ह्याला शहाळा म्हणतो मराठीमध्ये. माहितच पण आहे की ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? हा करेक्ट. बघा, हे आधी असं बनतं. तुम्ही जर कधी शहाळा जर तुम्ही नारळाच्या झाडावरती बघितलं असेल, तो बाहेरचा ग्रीन पार्ट असतो ना, जो आपण हे पितो ते, तर तुम्ही जर कोवळा असेल, तुम्ही पटकन त्याला काढलं तर आतून मला असा अख्खा नारळ भेटेल. सो पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की पण म्हणजे बघायला गेलं तर सो आधी म्हणजे आपण म्हणू शकतो काय होतं, आधी हे बनतं, शहाळं बनतं आधी पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो. शहाळं बनल्यानंतर मग पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की मलई एकदम सॉफ्ट असते आणि तेच नंतर हळूहळू मॅच्युअर झाले की पूर्ण नारळ बनतो. आणि नारळ बनल्यानंतर त्याचा आपण जर बाहेरचं सगळं ग्रीन पार्ट काढला तर आपल्याला हे दोन्ही स्ट्रक्चर दिसतात. सो म्हणजे त्यामुळे असं काय नाही, म्हणजे ते डेव्हलपिंग होते, किती दिवस तुम्ही झाडावरती ठेवताय त्याच्यावरती तुमचं ते डिपेंड आहे. तर काही लोक लवकर काढतात मग आपल्या नारळ मिळतात, काही लोक पर्टिक्युलर लेट काढतात म्हणून नंतर मग त्यांना ते पूर्ण असं शहाळं मिळतं. आहे सेमच, फक्त ते डिपेंड तुम्ही किती वेळ ठेवताय काय त्याच्यावरती. आणि हा आंबा, सो आता त्याचे 3 लेयर्स तुम्हाला दिलेत, बघूया आपण काय काय ते. म्हणजे फ्रूट कन्सिस्ट ऑफ, हा सो आता बघा तुम्हाला दिलेत बघा ह्याच्यामध्ये एपिकार्प. बघा एपिकार्प म्हणजे आंब्याच्या बाहेरचं जे साल असतं ना, साल म्हणजे स्किन असते, त्याला एपिकार्प म्हणतात. आंब्याच्या आतला जो गर असतो आपण जो पूर्ण फ्लॅशी पार्ट जो खातो त्याला मिझोकार्प म्हणतात. आणि आंब्याच्या आतमध्ये हा सीड आहे आणि सीडच्या आजूबाजूला पण त्या आंबा सगळा लागलेला असतो बघा, त्याला फायबर असतं, कधी बघितलं असेल बघा, चोखल्यानंतर पूर्ण तो आपल्याला असे धागे येतात आणि तो असतो तो एंडोकार्प असतो. असे 3 लेयर्स आहेत आपल्या फ्रुट्सचे. सेम वे ह्याच्यावर पण तसे, नारळामध्ये किंवा शहाळामध्ये पण तसे. बघा बाहेर जे फायबर असतात, ह्याला पण बाहेर फायबर असतात, पण ह्याला बाहेर असं गोल हिरवं असतं एकदम असं. आणि हे आपण जे नारळ श्रीफळ असते ते केस असतात. मग तुम्ही कधी बघितलं असेल, सोलकढी करायची असेल म्हणजे सोलकढी नारळाच्या दुधाची सोलकढी करतात है ना. जर घरी तुम्हाला काही नारळाच्या दुधाचे काही पदार्थ बनवत असेल, तुमची आई आधी पूर्ण नारळाच्या म्हणजे त्याला करवंटी म्हणतात मराठीमध्ये, त्याला बाहेर सगळं साफ करून घेतात, धागे काढून घेतात, मग त्याला नारळा खवला जातो. खवल्यानंतर मग पडून बाकी जातलं असतं ते हे बनवत. किंवा लहान असतं तुम्ही आर्ट अँड क्राफ्ट मध्ये काहीतरी असतं, त्या तबला आणि डग्गा बनवला असेल माहिती, त्या हे सगळं साफ करून त्याच्यावरती कागद लावायचा, त्याला असं हे करायचं. तुम्ही ते वर्क, आमच्या वेळेत वर्क एक्सप्रेस म्हणायचं की बेस्ट आउट ऑफ बेस्ट, म्हणजे कचऱ्यातनं एक चांगली गोष्ट तुम्ही निर्माण करू शकता असं. तर त्यामुळे पर्टिक्युलर हा बाहेरचे जे फायबर आहेत त्याला एपिकार्प म्हणतात. मधला जो असा नारळाचा फ्लेशी पार्ट असतो त्याला मिझोकार्प म्हणतात आणि आतमध्ये असतो त्याला एंडोकार्प म्हटलं जातं. एंडो म्हणजे मलई, सॉरी, मिझो म्हणजे आतमधलं हे जे असं ते जाडवाला कव्हरिंग असतं त्याला मिझोकार्प म्हणतात. ह्याच्यावर असं ते बघा, तो नारळाला काय करतो, हिरवा पाडती काढतो, एपिकार्प काढतो. मग मिझोकार्प बघा असे फायबर दिसतात बघा, कधी कधी तुम्ही बघितलं असेल, त्याचाच तो तुम्हाला चमचा करून देतो मलई खायला. म्हणजे कधी तुम्ही नारळ पाणी प्यायला गेलं, तुम्ही म्हणता आम्हाला मलई आणि पाणी दोन्ही वालावं, तर मिझोकार्पचाच तो असा चमचा बनवून मग तुम्हाला चमचा खायला देतो. आणि सगळ्यात आतला जो आहे हा जो हार्ड आणि जो मीठ पार्ट आहे, मीठ म्हणजे तसं मीठ नाही, मीठ म्हणजे आतला जो जेवण असं पार्ट आहे, सो म्हणून पडले त्याला एंडोकार्प असं म्हटलं जातं. सो असे ते 3 पार्ट्स आहेत. सो हे आपल्याला लक्षात, हे पण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात काय काय फ्रूटचे वॉल किती आहेत. मग
परत तेच दिलंय, कोकोनटमध्ये मिझोकार फायब्रस आहे, आंब्यामध्ये तो फायब्रस आहे, पर्टिक्युलर सॉरी आंब्या नाही नारळामध्ये, आणि आंब्यामध्ये पर्टिक्युलर आतला जो एंडोर कार्प होता म्हणजे सीडच्या आजूबाजूला ते फायबर्स होते तसं. ओके, बाकी काहीच दिले नाही याच्यामध्ये, तेच दिलेत. सो एक तुम्हाला फ्रूट बद्दल आहे. आता मेन बघायचं सीड म्हणजेच काय असते. आता काय दिलं बघा तुम्हाला, ते आपण म्हणू शकतो काय दिलं, मॅच्युअर ओव्ह्यूल. म्हणजे पहिलं काय बनलं, पहिलं फ्रूट बनलं, मग ते आतले जे ओव्ह्यूल्स आहे ते नंतर काय बनले, त्याची बियाणं बनले, त्याला आपण सीड्स म्हटले. ओके, आता या सीड मध्ये पण कोट, एक सीड कोट असतो बघा. तुम्ही चणे खाता, चणे म्हणजे भाजलेले चणे, त्याला पण वरती साल असतं बघा. शेंगदाणे खाता भाजलेले, त्याला पण वरती साल असतं बघा. तुम्हाला एक एक्झाम्पल ते जाऊ दे, तुम्ही उकडलेल्या ग्राउंडनट्स खात, म्हणजे त्याला आपण शेंगा म्हणतो, उकडलेले शेंगा असतात ना, हळद बिळद टाकून बाहेर पण मिळतात बघा, त्याला पण वरती साल असं आतमध्ये बघा, ते असं ते आपण तेव्हा सालासकट खातो. पण जेव्हा आपण भाजलेलं असतं, दाण्याचं कूट करतात घरी काही ह्याच्यासाठी, तेव्हा ते बघा आई तुमची दाण्यांची सालं काढते, त्याला पाखरते त्या सुपलीवरती, नंतर ते हलके असे उडून जातात आणि फक्त दाणे बरोबर तिथे राहतात ते. ओके, सो प्रत्येकावरती सीडवरती पण एक कोटिंग आहे बघा. बदामाची वरून एक साल असतं. जर तुम्ही ड्रायफ्रुट्स मधले बदाम किंवा आजकाल असतात नाही मीठ लावलेले खारे बदाम येतात, ते तुम्ही सालासकट खाता. पण जर तुम्ही ऍक्च्युअल तुम्हाला बदाम खायचे असेल, रात्री तुमची आई त्याला भिजवून ठेवते, मग कारण त्या सालामध्ये उष्णता असते, मग सकाळी त्याचं साल काढल्यानंतर त्या बदामाला खाण्याचं काम करतात. सेम काजूला पण तसंच बघा, म्हणजे कधी काजू एका फ्रूटच्या खाली येतो आधी, आणि नंतर मग त्याचं वरती हार्ड कव्हरिंग काढलं जातं, परत त्याच्या आतमध्ये त्याला रोस्टिंग केल्यानंतर त्याची सालं निघतात, आणि सालाच्या आतमध्ये तो पर्टिक्युलर आपण तो काजू प्रेझेंट असतो. मग प्रत्येक सीडला एक कोटिंग आहे. किंवा एक एक्झाम्पल मटर बघा, मटरला पण तुम्ही आता उकडलं असेल मटर, त्याला थोडंसं असं प्रेस करा, मग एक स्किन निघते बघा, एक ट्रान्सपरंट स्किन निघते. किंवा मक्यामध्ये पण बघा, तुम्ही आता कॉर्न चाट खाता मॉलमध्ये गेल्यानंतर ते बघितलं असेल बघा, आता मक्याला पण असं प्रेस केल्यानंतर एक छोटीशी स्किन निघते त्याची, आणि मग तो आपण मक्याला खाणार, मग त्याला सीड कोट म्हटलं जातं. सो काय दिलं बघा, हेच ओव्ह्यूल डेव्हलप झालं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड्स मध्ये डेव्हलप होतात. पण त्या सीडला एक कोटिंग असतं आणि त्याच्या आतमध्ये एम्ब्रिओ असतो. काय असतं एम्ब्रिओ माहिती आहे? एम्ब्रिओ काय असतं? हाँ सॉरी, अरे नहीं रे, एम्ब्रियो क्या होता है? हाँ बरोबर आहे, प्लुमेल ह्याच्यावर आहे, पण एम्ब्रियो क्या होता है एक्झॅक्टली? नेक्स्ट जनरेशन जी ग्रोथ आहे त्यालाच प्लुमेल, त्यालाच एम्ब्रियो म्हणतात ना. लाईक तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 10वीला स्टडी केलेलं, मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स फ्यूज झाले की ते झायगोड बनतात, तो झायगोड एक आकार घेतात, त्याला एम्ब्रिओ म्हणतात. मला 10वीला होतं ना एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, पहिल्या दोन्ही स्टेजमध्ये सगळ्यांचे एम्ब्रिओ सेम दिसतात, आणि लास्ट स्टेजमध्ये आपण त्या एम्ब्रिओला आयडेंटिफाय करू शकतो की माणसाचा एम्ब्रिओ कुठचा आहे, बाकी अॅनिमल्सचा एम्ब्रिओ कुठचा आहे. आणि मग ते एम्ब्रिओला हातपाय फुटायला स्टार्ट झाले की त्याला फोइटस किंवा त्याला फिटस म्हटलं जातं, आणि त्याला ऍक्च्युअली त्याला आपण एक 5व्या-6व्या महिन्यापासून त्या बाळाला हातपायला स्टार्ट झाली, मग डॉक्टर त्याला एम्ब्रिओ न म्हणतात, त्याला फिटस म्हणायला स्टार्ट करतात, आणि मग साधारण 9व्या महिन्यापर्यंत तो बाळ चांगला प्रॉपरली ग्रो होतो. सो त्याचा यांच्यामध्ये पण एम्ब्रिओ आहे. सो आता काय दिलं बघा, या एम्ब्रिओ मध्ये काय काय रॅडिकल आणि प्लुमेल. म्हणजे रॅडिकल काय असतं, प्लुमेल काय असतं, हा जिकडनं रूट ग्रोथ झाला आणि जिकडनं शूट ग्रोथ होतं त्याला प्लुमेल म्हणतात. ओके, सो आता हे बघा तुमचा हरभऱ्याचं दाणे दिले, त्याला बाहेर एक कोटिंग आहे म्हणून त्याला सीड कोट म्हटलंय. मायक्रोपाईल काय आठवलं? मायक्रोपाईल आठवलं काही? नाही, मायक्रोपाईल म्हणजे आपण म्हणू शकतो ते मायक्रोपाईल आणि हायलम. मायक्रोपाईल जो आहे तो गॅशियस सेक्शन साठी मदत करतो, आणि हायलम काय करतो, दोन्ही सीड्सना कनेक्ट करण्याचं काम होतं. बघा चणा तुम्ही खाता, चण्याच्या मध्ये असं एक डीट सारखं स्ट्रक्चर असतं बघा, जर दोन्ही दाण्याला असं जॉईन करतो आणि त्याला ब्रेक केलं की ती अशी डाळ झाली, मग त्याला आपण चण्याची डाळ म्हणतो. अख्खा असेल तर नॉर्मल आपण चणा म्हणतो त्याला, हे ना. चण्याची डाळ पण मार्केटमध्ये मिळते, त्या चण्याच्या डाळीला ग्राइंड केलं की त्याचं बेसन बनतं, हे ना. ह्या सगळ्या गोष्टी. मग सेम विथ ज्या सीड्सचे 2 इक्वल पार्ट्स होतील त्याला पर्टिक्युलर डायकोटिलिडॉन म्हणू, आणि ज्या सीड्सचे 2 इक्वल पार्ट्स होणार नाहीत त्याला पर्टिक्युलर मोनोकोटिलिडॉन्स म्हटलं जातं. गहू हा गव्हाचे दाणे दिले, म्हणजे हा एंडोस्पर्म गव्हाचा, आणि आतमध्ये त्याचा एम्ब्रिओ प्रेझेंट असतो त्या गव्हाच्या आतमध्ये. आणि मक्यामध्ये बघा तुम्ही बघितलं असेल, मक्यामध्ये आपण कणीस खाताना आपण हा वरचा पार्ट खातो, आणि बघा तुम्ही कधी बघितलं ऑब्झर्व केलं असेल, मका खाताना तो पांढरा एक पार्ट असतो बघा सीड सारखा, तो आतमध्ये जातो की आपल्याकडनं तो खाली पडतो तो, पण बाकी बघा तुम्ही वरचाच पार्ट खाण्याचं काम करता. बघितलं कधी मक्यामध्ये? नॉर्मली तुम्ही भाजलेला खात असाल, उकडलेला, पण भाजलेला जर खात असेल बघा ते दाणे त्यालाच असतात. तुम्ही कणीस जेव्हा खाता बघा, आपण वरचा फ्लेशी पार्ट खातो आणि आतमध्ये असं पांढरं असतं बघा, तोच त्याचा एम्ब्रिओ असतो तो. सो बघा तुम्हाला इथे दिले बघा, या मक्यावरती पण एक वॉल आहे, त्याला सीड कोट किंवा पर्टिक्युलर फ्रूट वॉल असं म्हटलं जातं, सीड कोट किंवा फ्रूट वॉल. नंतर आतमध्ये एक लेअर आहे जी प्रोटीनेशियस लेअर, त्याला ॲल्युरॉन लेअर म्हणतात. मग नंतर हा सगळा आपण जो खातो ज्युसी पार्ट त्याला एंडोस्पर्म म्हटलं जातं. मग इकडनं मध्ये डिव्हिजन होतं, त्या डिव्हिजनला स्क्युटेलम म्हणतात. आणि नंतर मग इथे आपला हा एम्ब्रिओ असतो त्या सीडचा, म्हणजे त्या मक्याच्या झाडाचा एम्ब्रिओ तिथे असतो. बघा प्लुमेल म्हणजेच काय ग्रो होईल, शूट पार्ट ग्रो होईल, आणि रॅडिकल मधनं काय ग्रो होईल, रूट पार्ट ग्रो होईल.
ह्या प्ल्युमिलला पण प्रोटेक्ट करायला एक स्ट्रक्चर आहे, त्याला कोलिओप्टाईल म्हणतात. आणि या रॅडिकल रूटला पण इथे ग्रो होण्यासाठी खाली एक स्ट्रक्चर आहे ज्याला कोलिओरायझा म्हणतात, जो तुमच्या त्या रूट्सना प्रोटेक्ट करायला मदत करतात. ओके, बघा दिलं बघा. स्क्युटेलम म्हणजे जी डिवाइड करते, कोलिओप्टाईल म्हणजे जे प्ल्युमिलला प्रोटेक्ट करते, आणि कोलिओरायझा जे रॅडिकलला प्रोटेक्ट करते. सो असे मोनोकॉट्स आहेत आणि डायकॉट्स आहेत. ओके, आता गमत नाही तुम्हाला, आजकाल तो आता हिवाळ्याचा सीझन आहे, आता थंडीचा सीझन आहे, त्यामुळे आता होळा येतो बघा. होळा माहिती, होळा हरभरा म्हणतो त्याला म्हणून साल असतं बघा, आणि ते सालाच्या आतमध्ये तो हरभराचा दाणा असतो, आणि तोच बरोबर वरती त्याला लागले असतो त्यालाच ते, आणि ते चण्याला पण वरती असतं बघा असं, आणि त्याला आपण काढलं की 2 दाण्यामध्ये ते सेपरेट होतात, त्याला हायलम म्हणतो आपण. ठीक आहे. सो बघा सीड कोट मध्ये काय काय प्रकार आहेत. सीड कोट म्हणजे काय, जे कव्हरिंग म्हणजे साल जे एखाद्या ह्याचं त्याच्या बाहेरच्या पार्टला म्हणतात टेस्टा. हे लक्षात ठेवा, टर्म्स तुम्हाला नीट आणि सीईटी मध्ये विचारू शकतात. आणि जे आतली लेअर त्याला म्हणतात टॅगमेन. टॅगमेन म्हणजे आतली लेअर आणि टेस्टा म्हणजे बाहेरची लेअर. आणि हाच सीड जेव्हा त्या एखाद्या फ्रूट वरती लागलेला असेल, वरती अटॅच असेल, त्या अटॅचमेंटलाच त्याला म्हटलं जातं हायलम. हायलम म्हणजे जो सीड त्या फ्रूटच्या आतमध्ये पर्टिक्युलर एंगेज असेल किंवा पर्टिक्युलर एंगेज म्हणजे त्या अटॅच असेल त्याला. आणि नंतर मग त्या हायलमच्या वरती एक छोटा पोर आहे. त्या पोर म्हणजेच काय, पोर म्हणजे तसा पोर नाही, पोर म्हणजे छोटा होल. ओके, त्याला मायक्रोपाईल म्हटलं जातं, आणि जो गॅशियस सेक्शनसाठी मदत करतो. मग तुम्हाला दिलं बघा एक सीड आहे, राजमा दिलं बघा. राजमाचं एक तुम्हाला दिलं, बाहेर टेस्टा आहे, आतमध्ये टॅगमेन आहे, तिथे खाली रॅडिकल ग्रोथ आहे आणि वरती प्ल्युमिल ग्रोथ आहे. ह्या सेम गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करता जेव्हा आपण स्प्राउट्स खातो, म्हणजे स्प्राउट मोड आलेले धान्य है ना, तुमची आई मटकी भिजत ठेवते बघा, त्याला मोड येतात, त्याला स्प्राउट येतात. त्याच तुम्ही मटकीनंतर अजून ते वाढत जातं, अजून वाढलं तुम्ही मातीवर टाकलं लिटरी त्याचं झाड येईल आणि त्याला मटकी पण ग्रो व्हायला स्टार्ट होईल. ओके, सो ते एक आहे. किंवा बरीच लोक त्याला असं डब्यामध्ये पण ग्रो करतात, मटकीला, मूगला, अशी घरच्या घरी शेती केली जाते. विदाउट ते पण पाण्यावरती, मातीचा यूज न करता, आणि घरच्या घरी तुम्ही करू शकता. सो अशा एक गोष्टी आहेत. ठीक आहे. सो एक दिलंय बघा तुम्हाला, हे चण्याचं एक दिलंय, एक बीन्स दिलंय, कसं काय काय त्याच्यामध्ये. कॉटिलिडोन म्हणजे 2 पार्ट्स, रॅडिकल म्हणजे तुमचं रूट पार्ट, नंतर तुमचं एंडोस्टोम म्हणजे आतला फ्लेशी लेअर, हायपोकोटाईल म्हणजे पर्टिक्युलर जो तिकडनं आपल्या रॅडिकलचा खालचा पार्ट ग्रो होतोय प्रॉपरली. सीड कोट एक आहे, आणि 2 ते कॉटिलिडोन्स दिलेत. सीड कोट, ह्या सीड कोट मध्ये, सीड कोट म्हणजेच काय होतं, त्या सीडला प्रोटेक्ट करणाऱ्या 2 लेयर्स म्हणजे टेस्टा आणि टॅगमेन. ओके, त्याच्यात आतमध्ये काय होतं बघा, त्याच्या आतमध्ये एम्ब्रिओ होता. एम्ब्रिओ म्हणजे काय, तुम्हाला मगाशी बोललं मक्याच्या झाडामध्ये दाखवलं बघा आतमध्ये एकदम, किंवा गव्हामध्ये तुम्हाला दाखवलं बघा, जो एम्ब्रिओ म्हणजे जो नेक्स्ट पार्ट ग्रो करतो. आता म्हणजे मका कसा ग्रो करतात, मका ग्रो करत असं काय यूज केलं जातं, मक्याचा दाणाच फ्रूट पण आहे आणि मक्याच्या दाणाच सीड पण आहे. पण बघा तुम्ही सगळ्या सीड टाकता तर सगळ्या सीड मला झाड येत नाही, म्हणजे ज्यांच्यामध्ये तो एम्ब्रिओ आहे तेच त्या सीडचं रूपांतर झाडामध्ये होऊ शकतं, पण ज्यांच्या सीडमध्ये तो एम्ब्रिओ नाहीये मग त्याचं झाडामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. आता एक एक्झाम्पल काय काय वेळेला असतं ना, आता तुम्हाला पुढच्याशी बघायचं आहे, ह्युमन बिंग आहे, चाइल्डलेस कपल असतात, म्हणजे चाइल्डलेस कपल त्यांना बाळ होत नाही, मग त्यांच्याकडे वेगवेगळ्या टेक्निक्स होतात. तुम्ही बघितलेलं 10वीला IVF होतं, सरोगसी होतं, स्पर्म बँक्स होतं. मग काही वेळेला आपण म्हणतो की IVF ची गरज काय येते, मेल पण चांगला आहे, फिमेल पण चांगले आहेत, त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स पण चांगले आहेत, पण स्पर्म आणि एगचं फ्युजन होत नाही, आणि मग ते न झाल्यामुळे मग त्यांना IVF ची टेक्निक फॉलो करायला लागते. IVF म्हणजे जे फर्टिलायझेशन किंवा फ्युजन आतमध्ये व्हायला पाहिजे ते त्यांचे गॅमेट्स करून बाहेर फ्यूज केलं जातं, आणि मग त्या फिमेलच्या युटरसमध्ये त्याला इंजेक्ट केलं जातं. ओके, ह्या सगळ्या अजून वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला बघायचे तुमच्या पुढच्या वर्षी. सो ह्या सगळ्या. सो आता मला तेच दिले, रॅडिकल आणि प्ल्युमिल दोन्ही एंड मध्ये असतात. वरती प्ल्युमिल आहे, खाली रॅडिकल आहे, तिकडनं अख्खं एक नवीन झाड तयार करण्याचं काम होतं. ज्यांच्यामध्ये 1 आहे त्याला मोनोकॉटिलिडोन, ज्यांच्यामध्ये 2 आहे त्याला 2 कॉटिलिडोन्स पडले, आणि एम्ब्रिओ असणं पण गरजेचं आहे. बघा हे एक्झाम्पल दिलेत सगळे तुमचे. ओके, सो डायकॉटिलिडोन्स हे माहिती काय असतं, सोयाबीन. सोयाबीन नाही, कॅस्टर आहे, कॅस्टर म्हणजे एरंडाचं तेल म्हणतो माहिती आहे, एरंडेल म्हणतात त्याला, है ना. एरंडाचं तेल म्हणजे आता कधी दिलं माहिती तुम्हाला एरंडाचं तेल, नाही लूज, म्हणजे ज्यांना टॉयलेटला साफ होत नाही किंवा ज्यांचं बऱ्याच लोकांना पर्टिक्युलर कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, बद्धकोष्ठ ज्याला म्हणतात, की ज्याला टॉयलेटला साफच होत नाही किंवा असं गेले तरी प्रेशरच लाईत नाही, मग त्या लोकांना ह्याचं तेल पाजलं जातं आणि ते गेल्यानंतर पोट एकदम साफ होतं. आयुर्वेदिक पण एक प्रकार आहे, तुमचं पूर्ण नाभी म्हणजे पूर्ण पोट साफ करण्याचं तुम्हाला तेल प्यायला सांगतात, आणि मग जे काय तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन जी काही घाण अडकली असेल ती पूर्ण निघून तुमचं पोट प्रॉपरली साफ होतं, त्यामुळे तुमची डायजेशन इम्प्रूव्ह होते. सो हे कॅस्टर ऑइल त्याला म्हटलं जातं. हे तर तुम्हाला माहिती आहे राजमा आहे, आणि तो माहिती आहे तुम्हाला पर्टिक्युलर चणे आहेत ते. सो आता बघा तुम्हाला काय दिले,
ह्याच्यामध्ये कॅस्टरमध्ये बघा एंडोस्पर्म इज फॉर्म ड्यू टू डबल फर्टिलायझेशन. म्हणजे बघा ही आतमध्ये बाहेर असं कव्हरिंग आहे. इव्हन तुम्हाला माहिती सुपारीची झाडं म्हणजे सुपारी म्हणजे कोकणामध्ये सुपारी झाडं खूप फेमस आहेत. त्याला बाहेर तुम्ही जसं हार्ड कव्हरिंग असतं आणि आतमध्ये सुपारी असते. ओके, तसं ह्याला पण एक हार्ड कव्हरिंग आणि हार्ड कव्हरिंगच्या आतमध्ये तुमचे हे कॅस्टर सीड्स तुम्हाला दिसतात आणि तेच कॅस्टर सीडला ग्राइंड केलं किंवा ग्राइंड त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं की त्यातनं तेल निघतं. पण चणा आणि ग्राम मध्ये किंवा हरभरामध्ये जसं नाही ते कसे नॉन एंडोस्पर्म. नॉन एंडोस्पर्म म्हणजे काय माहिती त्याला फ्रूट बीट काही नाही. बघा मक्याला सॉरी आपल्या मक्याला नाही ह्याचं तुम्ही बघितलं असेल तुमच्या पोहे असतील म्हणजे चणे असतील राजमा असतील किंवा जे प्रकारचे तुमचे स्प्राउट आहेत बघा त्याला कधी बघितलं ते फळाच्या आतमध्ये नाहीत म्हणून त्याला एंडोस्पर्मच म्हणतात. नॉन एंडोस्पर्म म्हणजे काय हे सीडच सगळं काय हा सीडच फ्रूट आहे आणि हा सीडच पर्टिक्युलर सीड सारखा मॉडेल होतो आणि फ्रूट सारखा मॉडेल होतो. त्याच्या कुठच्या फ्रूटच्या आतमध्ये मिळत नाहीत. मटकी बघितली कधी फ्रूटच्या आतमध्ये कुठच्या मटकी मिळाली किंवा मुगाची कुठची पर्टिक्युलर असं फ्रूट आहे जे आहे ते एखादं सालमध्ये मिळतं त्याला पॉड म्हणतात. त्या सालांमध्ये बघा तुरीच्या शेंगा माहिती तुरीच्या शेंगा आता पोपटीचा सीझन असतो बऱ्याच ठिकाणी है ना तिथे तुरीच्या शेंगा वापरल्या जातात वालाच्या शेंगा वापरल्या जातात ज्याला हे म्हणतात. तुम्हाला एक एक्झाम्पल मटारचे दाणे असतात. सो ते सगळं त्याच्यावरती कव्हरिंग असतं ते कव्हरिंग काढलं की आतमध्ये ते दाणे दिसतात. किंवा कणीस मका म्हणजे काय तेच आतमध्ये कव्हरिंग येते कव्हरिंग काढलं की आतमध्ये तुम्हाला सगळे दाणे दिसतील है ना. किंवा एक एक्झाम्पल अजून हुळा हरभरा बघा तुम्हाला आजकाल तो हुळा मिळतो मार्केट सिंगल असतं बघा ते असं ते झाड असतं त्याला सोडून दाणे लागलेले असतात तेच काढून तुम्हाला भाजून दिल्यानंतर मग त्याच्यात आतमध्ये हरभरा निघतो है ना. सो हे सगळे नॉन एंडोस म्हणजे याच्यामध्ये काय सीडच म्हणतात. फ्रूट बीट काय प्रकार म्हणत नाही त्या सीडला प्रोटेक्शनसाठी कव्हरिंग म्हणतं ज्याला नॉन एंडोस्पर्मस असं म्हटलं जातं. सो हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले. ओके सो आता बघा इथे ह्याच्यामध्ये दिलं बघा की मक्याचं झाड दिलं तुम्हाला मग म्हणतात ॲल्युरन लेअर तुम्हाला माहिती आहे ॲल्युरन लेअरच प्रोटीनेशियस असते आणि म्हणून मका हा प्रोटीनेशियस मानला जातो. याच मक्यापासून बघा तुम्ही बघितलं असेल त्या मक्याची व्हॅल्यू बघा किती वाढत जाते. डिपेंड तुम्ही फरसाणमध्ये खाल्लात तो मक्याचा चिवडा म्हणून मिळतो त्याच मक्याच्या चिवड्याला अजून जरा प्रोसेस केलं की तो कॉर्नफ्लेक्स म्हणून विकले जातात. त्याच मक्याच्या दाण्याला तुम्ही असं फोडलं की ते पॉपकॉर्न म्हणून विकले जातात है ना. सो काय त्याचे प्रकार बघा है ना. किंवा लाह्या माहिती असेल बऱ्याच ठिकाणी गावामध्ये जत्रा भरतात ते पांढऱ्या कलरच्या लाह्या मिळतात बघा है ना. म्हणजे तुम्हाला ते पण ते कोवळे दाणे असं म्हणजे पांढऱ्या कलरचे दाणे म्हणजे मग आता मकाचे प्रकार कसे व्हेरिएशन आहेत. हे तुम्ही पॉपकॉर्न खायला जाल मॉलमध्ये किंवा इथे 400 रुपयाचे तुम्हाला पॉपकॉर्न घ्यावे लागतात 400-300 रुपयाचे. बेबीकॉर्न पण होते बेबीकॉर्न येतात एकदम सगळ्यात स्मॉल व्हर्जन जो जस्ट मका ग्रोथ तो टॉपिंग वगैरे तो पण महाग येतात. म्हणजे तसं स्वस्त आहे. तुम्ही किसान कनेक्ट मध्ये गेला असाल तर लिटरली 35 रुपयाला थोडं पॅक मिळणार पण हेच तुम्हाला बाहेर टॉपिंग म्हणून देतात तुम्हाला सांगतात 25 रुपये किंवा 50 रुपये अजून एक्स्ट्रा टॉपिंग दिली टाकतात की ती एकच त्या 2 बेबीकॉर्नला 4-5 तुकड्यामध्ये टाकतात आणि आपल्याकडे किती पैसे घेतात. ओके सो ते एक आहे. सो ते तुम्ही बेबीकॉर्न असेल त्याचं स्ट्रक्चर वेगळं म्हणजे ते झालं. तोच मका तुम्ही ॲज अ फरसाण म्हणून त्याला असं प्रॉपरली अजून रोस्ट केलं आणि ते त्याला फ्राय केलं तर तुमच्या फरसाणमध्ये ते मक्याचा चिवडा म्हणून तो ऍड होतो. त्यालाच तुम्ही थोडं ड्राय केलं आणि त्याला क्रिस्पी केलं ते कॉर्नफ्लेक्स म्हणून विकले जातात. त्याच मक्याला रोस्टिंग केलं ते म्हणून नॉर्मल एक कणीस म्हणून त्याला उकडलं म्हणजे त्याला चांगलं प्रॉपरली कुक केलं तर ते चाट म्हणून विकलं जातं कॉर्न चाट आणि त्यालाच पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो की त्याला त्या दाण्यालाच फोडलं म्हणजे एकदम त्याला ड्राय करून त्याचं पॉपकॉर्न विकलं त्याचं प्रत्येकाचे रेट बघा कसे वेगळे तर तेच ते. सो आणि का मका कारण मक्यामध्ये एक लेअर आहे त्याला ॲल्युरन लेअर म्हणतात आणि ती प्रोटीन पासून भरलेली असते. फक्त एकच आहे मका जो आहे तो हे पित्तनाशक आहे किंवा एक एक्झाम्पल आपण शकतो की त्याने हे होऊ शकतं म्हणजे पोट बिघडू शकतं म्हणून मका खाल्ल्यानंतर कधी पाणी प्यायचं नाहीये. तर मका खाऊन पाणी पिलं तर दुसरी टमरे घेऊन धावावं लागेल बाकी काय नाही. ओके सो ते एक म्हणून मका खाल्ल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 मिनिटाचं किंवा 20 मिनिटाचं एक डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. सो बघा आउटर कव्हरिंग आहे सीड कोट फ्रूट वॉल मध्ये एक जी लेअर आहे त्याला ॲल्युरन लेअर जो एंडोस्पर्म जो ज्युसी पार्ट आहे हा डिवाइड करतोय आणि आतमध्ये तुमचं एम्ब्रिओ आहे आणि त्याच एम्ब्रिओ मध्ये त्याला इकडनं शूट पार्ट वरचा पार्ट मिळेल इकडनं रूट पार्ट ह्याला प्रोटेक्शनसाठी प्ल्युमेलच्या प्रोटेक्शनसाठी कोलिओप्टाईल आणि रॅडिकलच्या प्रोटेक्शनसाठी कोलिओरायझा. सो असे बघा तुम्हाला सगळे लेअर्स दिलेले आहेत काय काय ते ठीक आहे. सो हेच दिले बाकी काय नाही हाच पार्ट आहे. कोलिओप्टाईल बघा तुमच्या रॅडिकलला प्रोटेक्ट करतं आणि कोलिओरायझा तुमच्या पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो रॅडिकल आणि कोलिओप्टाईल तुमच्या पर्टिक्युलर जे आहेत हे तुमच्या प्ल्युमेलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. हेच दिलं बाकी काहीच नाही. ह्याला आवाज एवढा येणार नाही बघा हे ओव्हरी दिले बघा तुम्हाला फर्टिलायझेशन दाखवते काय बघा तो अँथर आणि फिलामेंट आहे आणि त्याचे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी बघा आठवले पोलन ग्रेन्स हाच पोलन ग्रेन जातो
विंडच्या मदतीने किंवा बायोडिक तो जातो डायरेक्ट स्टिग्मावरती जाऊन पडतो बघा. किंडरजॉयचा बॉल नाही ना, तर म्हणा किंडरजॉयचा बॉल बघा स्टिग्मावरती पडला, स्टिग्माने रेकॉग्नाइज केलं आणि बघा आतले ही पोलन ट्यूब तयार झाली स्टाईलच्या आतून आणि मग तिकडे ते पोलन घेऊन जाण्याचं बघा. त्या आतमध्ये जे नॉन मोटाईल पोलन, नॉर्मल तर स्वतः नाही मुवमेंट करत, पोलन ट्यूब त्यांना घेऊन जाण्याचं काम करते आणि बघा तिकडनं खाली जाऊन ते बरोबर या एक्सेल मधनं आतमध्ये एंटर करते. सिनर्जिस त्यांना एंटर करेल, मग ते एक्सेल मध्ये जातात. बघा एक गेला इथे फ्यूज येईल, सिनर्जिस त्याला जेवण देईल आणि एक त्याला इकडनं त्याला फ्यूज करण्याचं काम करेल. इथे जर फ्रूट इथे झालं तर ते फ्लावर फॉर्मेशन होईल आणि अजून एक पोलन घेण्याला त्याने या मधल्या सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज केला आणि मग तिथे फ्रूट फॉर्मेशन होईल. आता फ्रूट आणि फ्लॉवर्स एक दाखवतो, फ्रूट आणि फ्लॉवर कसं फॉर्म होतं. It's a part of most of the delicacies that we relish while eating. But can you tell me whether a tomato is a vegetable or a fruit? Some say it's a fruit, while others say it's a vegetable. And which is the right answer? Let's find that out. काय वाटतं टोमॅटो? To know this, we must first know what exactly a fruit is. For a layperson, it's simply a pulpy, sweet, edible part of the plant. But a botanist will define it precisely in a different way. A fruit is defined as the seed-bearing structure, which is actually the ripened or the mature ovary developed post-fertilization. So in a typical flower, after fertilization, the petals बघा पेटल्स पडतात खाली. this part, that is the ovary, develops into a pulpy fruit, and these ovules into seeds. So this is how a typical fruit appears to us, right? Yes, this is how it looks when cut. Now, if we were to label this fruit, we would basically divide it into two major parts. This central region as the seed, and the surrounding pulpy region as the pericarp. पेरिकार्प म्हणजे आपण म्हणतो एपिकार्प, मेसोकार्प, एंडोकार्प सगळ्यात माहिती. Embryo, which is located here. This is surrounded by the nourishing tissue called the endosperm. आठवलं एंडोस्पर्म आता बघितलं आपण. This complete unit is surrounded by a tough covering called the seed coat. सीड meant टेस्ट आणि टेक. for protection. The pericarp, on the other hand, is the edible part. It consists of the outermost thin epicarp, or also called the exocarp. The word originates from the Greek word epi, meaning above or upon, and carp, meaning fruit. So this is the outermost layer present on the fruit. Next is the middle layer called the mesocarp. The term meso in Greek means middle, and carp, as we know, is fruit. This is usually pulpy or juicy in most of the fruits. So it is mainly this part which is consumed by animals when a fruit is eaten. Lastly, we have the endocarp. The term endo means within or inside. So it is the last layer of the pericarp which surrounds the seed. Depending upon the fruit, endocarps can be either membranous or thick. आता ना एंडोस्पर्म आणि नॉन एंडोस्पर्म Parts of a म्हणजे typical fruit. Now tell me, do all fruits have this kind of structure? Do they all look similar? No, right? Fruits like pineapple, berries, almonds, and melons. All of these look completely different. So don't these have the layers that we just discussed? Of course they do. Yet these fruits are different from each other. That means fruits come in various types. So let's understand the various types of fruits in detail. Classification of fruits in a variety of ways. We will have a look at the two major ways of classifying fruits. The first basis is on the parameter मॉर्फोलॉजी आता आपल्या लेसन वर झालं फिजिकल अपीअरन्स. and the second parameter would be the part of the plant where the fruit develops. Let us begin with each one by one in the next part. थैंक्स फॉर वॉचिंग. अगर आपको ये वीडियो अच्छा लगा है लाइक करो, कमेंट करो, अपने दोस्तों के साथ शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो. फॉर कंप्लीट कोर्स डाउनलोड गणेश एकेडमी ई लर्निंग ऐप. फॉर फ्यूचर अपडेट्स हिट द बेल आइकन. थैंक यू.